तर नमस्कार मित्रांनो, परत आलेलो आहे आपण एकदा पैठणच्या नाथसागर डॅमवर। त्या दिवशी जो आपला पॉईंट राहिला होता तो मी तुम्हाला आज दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। इथले क्लिप्स बघा, मग आपण जाऊ वर आणि तुम्हाला दाखवतो तो हिडन पॉईंट जिथून नाथसागर धरण एकदम समुद्रासारखं दिसतं, म्हणजेच पैठणच्या नाथसागर धरणाचा बीच मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून दाखवणार आहे। इथले क्लिप्स बघा आणि आपण जाऊ वरती। बाय बाय टाटा गुड बाय गया। तर फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे पैठणच्या नाथसागर धरणाच्या हिडन पॉईंट जवळ। तर तो पॉईंट आहे, इथून जाण्याचा मार्ग आहे त्याचा। आपण पोहोचलेलो आहे इथं, आता आपण जाणार आहे वरती, पण वरती तो पॉईंट आहे का नाही हे आपल्याला माहित नाही। तर तुमच्यासाठी मी वर जातो, तुम्हाला दाखवतो। जर असला तर आपण बघूया आणि नसला तर मग आपण दुसरं शूट घेऊया, आणि नाहीतर मग मी तुम्हाला पार्ट 2 मध्ये तर दाखवणारच आहे। पण इथं जर असला तर तुम्हाला मी आता लगेच दाखवतो। तर चला मित्रांनो, रस्ता बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे आहे। इथं एकदम रिस्की काम आहे, पण तुमच्यासाठी कोणी नसताना इथं मी जातोय। इथूनच इथं आहे ते 100% पॉईंट। मित्रांनो तुमच्या नशिबाने जर असला तर ठीक आहे, नसला तर आपण पार्ट 2 मध्ये तो नक्की दाखवू। तर चला मित्रांनो, पहिल्यांदा सुद्धा इकडे पर्यटक येत होते, पण काही कालांतरानंतर त्या साईडला पर्यटकांची गर्दी जास्त वाढली आणि हे इकडे पॉईंट बंद पडले। कॅमेरामॅन थोडं मागं थांबा, मला डायरेक्ट वरती जाऊ द्या। वर एक मी टेक घेणार आहे। तर फायनली मित्रांनो, कॅमेरामॅन वरती या। तर फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे पैठण नाथसागर डॅमच्या हिडन पॉईंट जवळ। तुम्हाला तो पॉईंट दाखवतो, बघा आणि त्याचा आनंद घ्या। तर चला सापडला। तर मित्रांनो फायनली आपण त्या पॉईंट पाशी पोहोचलेलो आहे, पण तुम्ही बघू शकता आता मी त्या पॉईंट पाशी चाललोय, पण एक आपल्याला अडचण आलेली आहे। ती अडचण म्हणजे तुम्हाला मी आता समोर दाखवतो। माझा मूड ऑफ झालेला आहे पूर्ण मित्रांनो, कारण की तुम्ही बघू शकता इथं पुढं हे पण झूम करून दाखव, इथं जे बेट दिसतंय तुम्हाला हे, तिथून इतका व्ह्यू म्हणजे डायरेक्ट समुद्रासारखा व्ह्यू दिसतो। पण का पाऊस झाल्यामुळे मित्रांनो इथं साचले पाणी बघू शकता, आणि या पावसाच्या पाण्यामुळेच आपल्याला पलीकडे आपल्या हिडन पॉईंट जवळ जाता येत नाहीये। गोष्टीचं अत्यंत दुःख आहे मित्रांनो, म्हणून मी दाखवतो। पाणी खोला असल्यामुळे आपण इथे जाऊ पण शकत नाही। हे बघू शकता मित्रांनो तुम्ही इथं। मित्रांनो हे पाणी जे साचले याची कल्पना मला कशीच नव्हती। हे जे पाणी साचले हे पावसामुळे साचलेले मित्रांनो, कारण माझे मित्र जेव्हा इथं आलते त्यावेळेस ते त्या पॉईंट पाशी जाण्यासाठी इथूनच चालत गेले होते। बघू शकता तुम्ही, रस्त्याच्या अंदाजाने तुम्हाला कळेलच। तर इथं पाणी साचलेलं असल्यामुळे आपण आपल्या पॉईंट पर्यंत पोहोचू शकलो नाही मित्रांनो, पण तुमच्यासाठी प्रयत्न केला मित्रांनो, पण तो पॉईंट काही आपल्याला सापडलेला नाहीये। तर तुम्हाला इथले काही सीन दाखवतो, ते बघा। आवडले तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा। तर आता तुम्ही क्लिप्स बघा।